नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर चला मग मी आलेली आहे गार्डनमध्ये आणि झाडावरती बघा पक्षी चिव 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 करत आहेत. दाखवते तुम्हाला मी. आता पक्षी यायला पण सुरुवात झालेली आहे गार्डनमध्ये. चला बघा. पहा इथे कसं चिवचिव करत आहे, पण ते आवाज मी नाही दाखवला. हे बघा किती सुंदर अशी चिडिया आहे, म्हणजे पांढरं आणि काळ्या रंगाची. तेवढी काळी नाही आहे, कधी कधी एकदम काळ्या रंगाची पण येते, असं वेगवेगळ्या, कधी पिवळ्या रंगाची, असं वेगवेगळ्या. इथं बघा हे तितली बघा, फुलपाखरूसुद्धा किती उडत आहेत असं म्हणजे. आणि हे ना, हे कालचा व्हिडिओ आमच्या घरासमोर जे मंडोधरी ताई आहेत त्यांच्या घरी मुलाचं लग्न आहे, तर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चाललेला होता. हे पहा, सगळेजण आम्ही इथं बसलेलो आहोत आणि बांगड्या घालण्याचा हा चाललेला आहे आजचा दिवस. तर उद्या हळदी असतील, हळदीचे पण मी व्हिडिओ तुम्हाला नक्की घेऊन येईन. आणि इथं बघा आमचे भाडेकरू आणि त्यांचा मुलगा मदर्स डेसाठी केक आणलेला आहे. तर परवाचा आहे हा व्हिडिओ. तर चला मग बघा तुम्ही पण. की मुलांना किती आवड असते मदर्स डे करायची वगैरे, आणि केक घेऊन आला आणि सगळ्यांना आम्हाला बोलवून इथं मदर्स डे करायचं म्हणून इथं सगळ्यांना जमा केलेला आहे. पहा, चला बघतो. ये है देखो कार्तिक, कौन सी क्लास में हो? 10th, अभी 9th हो के 10th में जा रहा है। और कार्तिक की मम्मी है इधर शिवलीला। ये देखो कार्तिक अपनी मम्मी के लिए आज मदर्स डे है बोल के केक लेके आए। देखिए देखिए, तो इसलिए आज इधर हम लोग केक कट कर रहे हैं मदर्स डे के उपलक्ष्य में। देखिए सभी आप लोग, देखिए कार्तिक कितना अच्छा बेटा है अपनी माँ के लिए आज सेलिब्रेट कर रहा है मदर्स डे, है ना। बहुत अच्छी बात है। कार्तिक, कार्तिक के लिए सभी तालियां। देखिए तर अशा प्रकारे आम्ही सर्वजण केक वगैरे कट करून आपला जो मदर्स डे आहे तो साजरा केला. पहा किती छान प्रकारे. चला मग आता हे मदर्स डे झालं, सगळ्यांना आम्ही केक वगैरे खाऊ घातलं आणि खूप एन्जॉय केलं त्या दिवशी आम्ही, मदर्स डेच्या दिवशी. चला आता मी आलेले आहे परत गार्डनमध्ये. हे पहा कसं सुंदर फूल आलेलं आहे, मस्त असं अजून मोठं होणार, हे अजून फुलणार आहे. किती छान दिसतंय ना, कलर पण एकदम छान आहे याचं. तर अजून ह्याला खूप छान अजून सुंदर होण्यासाठी वेळ लागेल. आणि हे पहा, हे जी बिन्नीस आहे असं जमिनीवर पडत आहे आणि ते पडल्यामुळे ना त्याचे पानं वगैरे सडतील आणि शेंगा वगैरे लागल्या तर मग घेता येणार नाही, म्हणून त्याला आज मी मांडवासारखं करणार आहे. तर हे लाकडं मी आणलेली आहे, तर बघते, प्रयत्न करते, त्याला मांडव करता येतं का. आपल्याला काय करता येत नाही, सगळं करता येतं. फक्त आपला आत्मविश्वास पाहिजे आणि प्रयत्न पाहिजे आणि करायची जिद्द पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण बायका काय करतो, पुरुषाचीच मदत घेतो प्रत्येक छोट्या छोट्या कामालासुद्धा. आणि असं शेतकाम बागकामाला तर आपण म्हणतो हे बायकांना शक्यच होणार नाही. तर चला मग बघू, प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर असे मी सेम साईजचे 4 लाकडं घेते, 4 इकडून 4 त्याला जमिनीत रवून त्याला सुतळीने इकडं तिकडं बांधते, म्हणजे मांडव केल्यासारखं केल्यानंतर त्याला वरती वेल चढायला वगैरे सुविधा होईल, आधार होईल. तर चला मग मी करायला लागलेली आहे काम. खुरप्यानं काम काही होणार नाही, म्हणून ते दुसरं जे खोदायचं असतं ना, टिका असल्यासारखं ते घेते मी, तेव्हाच ते काम होय बघा. ह्याच्यानंच हे होणार आहे, खुरप्यानं तर नाहीच जाणार हे जमिनीमध्ये. आणि तसं जमीन भुसभुशीत झालेली आहे, तसं काही त्रास नाही, पण करावं तर लागणार आहे. अगोदर आपल्याला खड्डे करावं लागेल छोटे छोटे, जास्त मोठे तर आपल्याला होत नाही, जेवढे झाले तेवढे आपल्याला. कारण आपल्याकडे आत्मविश्वासानं आपण कामाला लागलेलो आहोत, तर ते काम पूर्ण करायचंच असं पाहिजे, अर्धं काम सोडायचं नाही. आणि सारखं फौजी साहेबांना म्हणत असते की गार्डनकडे येऊ नका. मग हे बघा आपले भाडेकरू इथं थांबलेले आहेत की काय करायला लागलात म्हणून ते विचारत आहे. आणि जाळी करून ते जाळीचा दरवाजा केल्यामुळे ना त्यांना इकडे येता येईना आणि मला तिकडे जाता जाईना, तिथूनच ते बोलतात कुणीही पण. आता चला लागले अजून मी कामाला, बोलत तसंच मी आता काम करत आहे. आता लाकडं 2 तर रोवायचे झाले, पण तेवढं काही असं घट्ट काही रोवले गेले नाही, जसं आलं तसं मी आता करत आहे काम. करण्याचं महत्त्व आहे.
भलेही थोडंसं म्हणजे कामात थोडीशी दोष राहिले तर चालेल, पण आपण काम करतो ना ते महत्त्वाचं आहे. फौजी साहेबांना म्हणत असे की तुम्ही गार्डनकडे येऊ नका. मी जे भाजीपाला लावलेला आहे त्याला तुम्ही बिघडवता किंवा खराब करता किंवा तुम्हाला कळत नाही कोणती भाजी आहे म्हणून. कधी-कधी तांदूळशाची जी भाजी असते ना त्याला गवत म्हणून काढून टाकतात. कित्येकदा असं झालेलं आहे. आणि मी जिथं बी लावलेलं असतं तिथं ते पाय ठेवतात आणि तिथं ते उकरतात. म्हणून मी म्हटलं मी काय काय करते ते मलाच माहिती असतं गार्डनमध्ये. तुम्ही त्याला हात लावू नका आणि इकडे येऊ नका असं मी त्यांना म्हणलेलं आहे. मग त्यांचीही आता मला मदत घेता येत नाही. त्यांना मदत करा म्हटलं तर तू यूज देत नाही तर मी कशाला मदत करू म्हणतील ना. म्हणून मी जिद्दीनं आता हे रोवायचं काम करत आहे. पहा 3 तर लाकडं रोवायचं झालेलं आहे. पहा किती करावं लागतं. गार्डन म्हणजे खूप काही करावं लागतं. प्रयत्नही करावं लागतं आणि जिद्दीनं कामाला लागावं लागतं. सारखं म्हणजे नवीन नवीन आयडियाज आपल्या डोक्यात आणून ते काम करावं लागतं. त्याच्याशिवाय ते होणारच नाही. झालेच माझे 4ही पण लाकडं रवायचे झालेले आहेत आणि आता सुतळीनं मी इकडून तिकडून सगळीकडून बांधून घेत आहे. पाहते अजून सुतळीनं आता सध्या थोडी सुतळीनं बांधते. नंतर वेल चढायला लागले की मग परत आणि वरच्या एका आणि थराला सुतळी बांधते. आता मी खाली खाली हे बघा लाकडं हालायलाच लागलेले आहेत. कितीही जरी केलं तरी तेवढे काही घट्ट बसलेले नाही. बघा सगळे हालायला लागलेले आहेत. तरी पण सुरुवात तर झालेली आहे ना कामाची. तर सुतळीनं असं मी बांधून घेत आहे. होता होईल तेवढं प्रयत्न करते म्हणजे वेलीला आधार होईल. बघूत आपला एवढा प्रयत्न आहे तर बिन्नीस लागलं तर त्याचं महत्त्व आहे. आपण एवढं केलो आणि बिन्नीस लागले नाही तर त्याला काही महत्त्व नाही ना. चला मग बघूत. 4कडून 4 आता बांधून घेतलेली आहे सुतळीनं. आता खालच्या एका थरला बांधून घेते म्हणजे वेल अजून जमिनीवर आहे. मग थोडंसं वरती यायला वेळ लागेल म्हणून खालचा थर बांधणं खूपच आवश्यक आहे. तर खाली एक थर बांधून घेते म्हणजे त्या वेलीला थोडं थोडं आधार चढवायला बरं होईल. तर चाललेलं आहे बघा काम. बघूत आता ते बघा सगळ्याला जर मारले ना मी वेळूनं जमिनीमध्ये जे लाकडं रवले सगळे हालायला लागलेले आहेत. बघते आता राहिले तर ठीक आहे आणि नंतर परत आणि त्याला ठोकून खाली करते मग मजबूत होतील. तर आता वेळ खूप झालेला आहे. होता होईल तेवढं मी प्रयत्न केलेला आहे. पहा पूर्ण असं खाली एक बांधलेलं आहे बघा पूर्ण खाली. म्हणजे आता त्या वेलीला अजून काहीच मी केलेलं नाही. पहा तिकडचं लाकूड ढिलं झालं पहा. इकडं बांधले तर इकडं वडल्या वडल्यात इकडं आलेलं आहे. तर खूप म्हणजे खड्डा मोठा करावा लागेल ना मजबूत बसण्यासाठी. तर मी असं उगं थोडं वरेवरेच केलेलं आहे जास्त खोल नाही. मग बसलं तर बसू शकतं. पाणी वगैरे मारलं ना घट्ट मग जमिनीमध्ये बसून जाईल ते. तर आता झालेलं आहे माझं. पहा कशा प्रकाराचं झालेलं आहे. पहा तुम्ही पण खालचा एक थर वरचा एक थर असे 2 थर सुतळीनं बांधलेले आहेत. आता वेलीला परत त्या सुतळीला असं अटॅच करावं लागेल. ते अजून मी केलेलं नाही कारण आता वेळ खूप झालेला आहे. पहा अंधार पण पडत आहे आणि काम पुष्कळ झालं आजचं. मला आता खूप खूप झालं काम. आता काहीच करणार नाही मी. पाणी तेवढं देईल मी व्यवस्थित म्हणजे पाणी देणं खूप जरुरी आहे. पहा असं मी बांधलेलं आहे. हे पहा खाली एक थर आणि असं वरती एक थर. आता अजून त्याला अटॅच करायचं आहे वेलीला. तर पहा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि कसं झालं माझं कामाचं. आवडलं का तुम्हाला पण नक्की सांगा. चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच तुम्ही पण सपोर्ट करत राहा. स्वस्त राहा मस्त राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.